शब्द जपून वापरा. शब्द जपून वापरा. जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात आणि जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द प्रेम देतात. शब्द कधी प्रेरणा देतात, कधी यश देतात, तर कधी नातं घट्ट करतात. एक गोड शब्द मनाला भिडला की आयुष्यभर आठवण राहते आणि एक कडू शब्द मनाला लागला की जखम आयुष्यभर ठसठस करते. म्हणून शब्द वापरायच्या आधी दोनदा विचार करा, कारण हेच शब्द मन जपतात, नाती टिकवतात आणि आयुष्य खरंच सुंदर करतात. शब्द गोड ठेवा, नाती फुलवा, आयुष्य सुखाचं बनवा. शब्द जपून वापरा. नमस्कार मित्रांनो, मी सागर कोरे. आज तुम्हाला एक खूप छान गोष्ट ऐकवणार आहे. गोष्टीतनं खूप बोध घेण्यासारखं आहे. गोष्ट एक राजा आहे, खूप जुन्या काळातील गोष्ट आहे. एक राजा आहे, त्याला एक स्वप्न पडते. स्वप्न असं आहे त्या राजाचे की राजाला स्वप्नात राजाचे सर्व दात पडतात आणि फक्त एकच दात राहतात असे. मग राजाचे सर्व दात पडलेले आहेत आणि फक्त एकच दात राहिलेला आहे असे स्वप्न पडले होते राजाला. मग दुसऱ्या दिवशी तो महालात येतो, राज्यसभेत येतो आणि सर्व हुशार पंडितांना बोलवतो. सगळ्या मोठ्या महान व्यक्तींना बोलवतो की ह्या स्वप्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं. की राजाने ते स्वप्न सर्वांना सांगितले. फार महान मोठ्या पंडित साधू संतांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की माझे सर्व दात पडले आणि एकच दात शिल्लक राहिला. ह्या स्वप्नाचा काय अर्थ असू शकतो हे कोण सांगू शकेल. सर्व तिथले महान विद्वान लोक, पंडित लोक, साधू संत जे होते ते सगळं विचार करू लागले की हे नेमकं ह्या राजाला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ काय आहे. कुणालाच काय मेळ लागत नव्हता. खूप दिवस झाले. राजा म्हणाला कुणाला ह्याचं उत्तर सापडलं आहे का. तर शेजारील राज्यात तर शेजारी एक राज्य होते, त्या राज्यातील एका महान पंडिताला बोलवलं. त्या पंडिताने एक उत्तर दिलं राजाला की राजा, तुमचा परिवार नष्ट होणार आहे आणि त्या परिवारातले फक्त तुम्ही एकच मेव असे जिवंत राहणार आहेत. ह्या प्रश्नाचं उत्तर त्या पंडितांनी दिलं. राजाला खूप राग आला. ज्यावेळेस पंडितांनी असं उत्तर दिल्यावर राजाला खूप राग आल्यामुळं राजाने त्या पंडिताला तुरुंगात टाकले. पंडित म्हणायला लागला, काय झालं राजा, मी प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल तुम्हाला राग आला, खरं उत्तर तेच होतं. तरी पण राजाला काय दया आली नाही, त्या पंडिताला तुरुंगात टाकले. पुन्हा थोड्याच वेळात त्याच राज्यातला एका लहान मुलाने त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला की राजा, त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आम्ही खूप भाग्यवान आहेत. भाग्यवान ह्याचं कारण असं आहे की राजा महाराज, तुम्हाला खूप आयुष्य आहे, भरपूर आयुष्य आहेत. तुम्ही फार आयुष्य जगल्यामुळे आमचं राज्य सुख समृद्धीमध्ये राहणार आहे. सुख समृद्धीमध्ये तुम्हाला देवानी भरपूर आयुष्य दिलेलं आहे. तुमच्या पिढ्यांपैकी तुम्हीच हे एक राजे असे आहेत की तुम्हाला भरपूर आयुष्य लाभलेलं आहे आणि ते आयुष्य लाभल्यामुळं आपलं राज्य खूप समृद्धी होणार आहे. हे उत्तर त्या मुलाचं ऐकून राजाला खूप आनंद झाला. त्या राजाने त्या मुलाला बक्षीस दिले, भरपूर मोठे बक्षीस दिले. मग तो बक्षीस घेऊन मुलगा तुरुंगाजवळ जात असताना त्या पंडिताने विचारले त्या मुलाला, अरे तू असं काय उत्तर दिले की तुला बक्षीस दिले आणि मी असं उत्तर काय दिलं की मला तुरुंगात टाकले. त्या मुलाने पंडिताला सांगितले, तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे तेच उत्तर मी माझ्या भाषेत व चांगल्या शब्दात
चांगल्या शब्दाच्या स्वरूपात एक उत्तर दिलेलं आहे मी. उत्तर तुमचंच आहे, फक्त शब्द चांगले वापरले त्याच्यामुळं मला बक्षीस मिळालेलं आहे. आणि तुम्ही शब्द विचित्र वापरले जेणेकरून राजाला राग आला, त्या शब्दामुळं तुम्हाला तुरुंगात जावं लागले आणि मला बक्षीस मिळाले. तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे गोष्ट हीच आहे की आपण कुणाला कसे शब्द वापरतो त्या गोष्टीवर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतात. आपण जर मांडणी व्यवस्थित केली, शब्दाची मांडणी जर व्यवस्थित केली तर आपल्याला पुरस्कार मिळेल. आपण जर शब्दाची मांडणी चुकीची मांडली तर आपल्याला दंडही मिळू शकतो. मित्रांनो, असं एक बरेच आहे चालू व्यवहाराच्या जीवनात सध्या असं आहे की आपण एखाद्या मित्राला, कुणाला समोरच्या व्यक्तीला जर आपण एखादा वाईट शब्द वापरला तर आपले नाते तुटतात, आणि एखादा चांगला शब्द जर बोलला तर आपले नाते घट्ट कायमस्वरूपी राहतात. म्हणून मित्रांनो, बोलण्यापूर्वी शब्द जपून वापरा. 2दा-3दा खूप वेळेस विचार करा आणि विचार करूनच शब्द वापरा की जेणेकरून आपले समोरच्याशी नाते तुटणार नाहीत. आणि जर आपण बोलण्यापूर्वी विचार जर नाही केला तर आपल्या आणि समोरच्या व्यक्तीची नाते तुटतील, हे मात्र ध्यानात ठेवा. गोष्टीचं सार तुमच्या लक्षात आलेलं आहे. मित्रांनो, गोष्ट कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.